आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा भाग असलेले राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी आपल्या समर्थकांसह पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढवली होती। मात्र याच सुधाकर घारे यांचं आता राष्ट्रवादीत पुनरागमन होणार आहे, कारण सुधाकर घारे यांनी दिलेला राजीनामा पक्षाने नामंजूर केलाय। त्यामुळे ते पुन्हा पक्षात सक्रिय होणार असून कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी ताकद मिळणार आहे। 22 ऑक्टोबर 2024 रोजी सुधाकर घारे यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी आज त्यांना पत्र पाठवून त्यांच्या राजीनाम्याची नामंजुरी जाहीर केली आहे। पक्ष नेतृत्वाने चर्चेनंतर हा निर्णय घेतला असून पत्रात घारे यांनी कार्यकर्ता म्हणून आणि पदाच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी केलेले अनमोल कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी पुन्हा जोमाने कामाला लागावे अशी विनंती पक्षाकडून करण्यात आली आहे। त्यामुळे सुधाकर घारे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीत सक्रिय होणार आहेत। दरम्यान सुधाकर घारे यांचा राजीनामा नामंजूर झाल्याने ते लवकरच पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय होतील। त्यामुळे कर्जतमध्ये पुन्हा राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक ऐकू येणार आहे। तसेच आगामी काळात ते आता इतर पक्षांना देखील धक्के देण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे। त्यामुळे इतर पक्षातील कोणकोणते बडे नेते घारे राष्ट्रवादीत आणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।